कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आता अत्यंत वाईट दिवस आलेत, कारण कांद्याला 1 रुपये ते 4 रुपयांचाच दर मिळतोय. उत्पादन खर्चही त्यामध्ये निघत नाहीये. यामुळे कांदा लागवड आता अडचणीत येताना दिसतेय. पाहूयात. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अत्यंत वाईट स्थिती आली आहे. शेतामध्ये राबवून पिकवलेल्या कांद्याला शेतकरी संतापानं आग लावतोय. त्याचं कारण म्हणजे 1 किलो कांद्याला 1 रुपया इतका कवडीमोल भाव मिळतोय. त्यामुळे धाराशिवमध्ये शेतकऱ्यानं 600 गोणी कांदा पेटवून दिलाय. हा कांदा काढण्यासाठी जवळजवळ 1 ते 1.5 महिना कालावधी गेला आणि आता मी व्यापाऱ्याला फोन केला तर कालची पट्टी, आज एका गाडीची पट्टी आलेली आहे फक्त 4,000 रुपये. तर काढणीचा आणि काटणीचा मजुराचा खर्च निघलेला नाही. माझ्यावर आज जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये ह्याचा कांद्याचा लावणीपासून काढणीपर्यंत 4 लाख रुपये खर्च झालेला आहे. हे कांदा मला कवडीमोल भावात जात असल्यामुळे मला हा पेटवून द्यायची पाळी आलेली आहे. आज जवळजवळ 500 ते 600 गुणी मी कांदा पेटवून दिलेला आहे. अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली. नाफेडमार्फत तात्काळ कांदा खरेदी सुरू करावी. कांद्याला किमान 2,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा. कांद्याला प्रति क्विंटल अनुदान देण्यात यावं. कांद्याची निर्यात कायमस्वरूपी खुली ठेवावी. कांदा चाळ उभारणीसाठी 75% अनुदान देण्यात यावं, अशी मागणी अंबादास दानवे यांनी आपल्या पत्रामधून केली. आपल्या देशातला कांदा हा थोडा त्या ठिकाणी घरी पडलेला आहे, त्यामुळं अत्यंत वाईट परिस्थिती आहे. पण सरकार या शेतकऱ्याबद्दल काही काळजी घेण्याचा विचार करत आहे. आमचे मुख्यमंत्री याबद्दल सकारात्मक चर्चा करते आहे. निश्चितपणे याच्यामध्ये आमचे प्रधानमंत्र्याचं लक्ष आहे, माझं लक्ष आहे, मुख्यमंत्र्याचं लक्ष आहे. आम्ही यातला तोडगा काढू. हे बघा, सरकार हे संवेदनशील सरकार आहे. पहिली गोष्ट, कांद्याचा भाव जो पडलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील सरकार निर्णय घेईल. अंबादास दानवे साहेबांनी जे पत्र लिहिलं आहे त्याचा देखील सरकार विचार करेल. UBTचे ते असले तरी, कारण शेवटी शेतकऱ्यांच्या भल्याचा प्रश्न आहे. लासलगावमध्ये सुद्धा उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल 400 ते 700 रुपयांचा दर आहे. म्हणजे उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. कांदा ठेवण्यासाठी 50 किलोची गोणीच 40 ते 50 रुपयांना मिळते. तेवढाच दर गोणीभर कांदे विकून मिळतो. अशी विदारक स्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे. काय 700 आणि 800 रुपये जाऊ राहिले कांदे. त्याच्यात काही परवडतही नाही. 70-80 हजार रुपये खर्च होतो. त्याच्यात मालही निघत नाही. त्याच्यात काही परवडतही नाही. कमीत कमी अनुदान हे तरी दिले पाहिजे. 1500 रुपये तरी दिले पाहिजे कमीत कमी, तेव्हा 2,000 पडल. सरकारचं लक्ष असल्याचं बावनकुळे म्हणताय आणि उदय सामंतही म्हणताय. पण प्रत्यक्ष निर्णय कधी होणार? तोपर्यंत शेतकऱ्यानं कांदा पेटवावा की कुठे 1 रुपया आणि कुठे 6 ते 7 रुपयानं कांदा विकावा? लासलगावहून उमेश पारिकसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.